ॲरो दाबायचं का? ॲरो दाबायचं का? खालचं ना ट्रायल बघू बाकी ओके बाकी ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही BCom भाग 2 मध्ये आता प्रवेशित होत आहात. आज 3 ऑगस्ट 2020 आजपासून आपण ऑनलाईन लेक्चरला सुरुवात करीत आहोत. मी प्रथमतः आपण BCom फर्स्टची दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा न देता सुद्धा दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश करीत आहात, त्याबद्दल मी तुमचं प्रथमतः अभिनंदन करतो. आता हे अभिनंदन करत असताना थोडीशी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला चिंतेमध्ये पाडत नाही, परंतु कॅरी फॉरवर्ड या बेसिसवरती तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिट करून घेतलं जात आहे. अर्थात मी 1 तारखेच्या प्रिन्सिपल ॲड्रेसमध्ये सांगितलेलंच आहे की ॲडमिशनची रितसर जी प्रोसिजर आहे ही आपण नंतरच्या काळामध्ये सुरू करणार आहोत. परंतु तोपर्यंत शासनाच्या UGCच्या विद्यापीठाच्या आदेशानुसार आपण सेकंड आणि थर्ड इयरची ही जी काही व्याख्यानं आहेत ती सुरू करत आहोत. आता सुरुवातीला आपण हे माझं पहिलंच लेक्चर असल्यामुळे आपणास जे 6 आणि 1 एक्स्ट्रा असणारा जो 7 विषय आहेत त्याची माहिती आपण सुरुवातीला लक्षात घेऊया. सुरुवातीला आपल्याला मागच्या वर्षीप्रमाणे बिझनेस कम्युनिकेशन की ज्याला आपण इंग्रजी म्हणतात तो विषय बिझनेस कम्युनिकेशन पेपर 2 म्हणून आपल्याला आहे. फर्स्ट इयरला आपल्याला इकॉनॉमिक्स होतं, ते इकॉनॉमिक्ससुद्धा बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणून दुसऱ्या वर्षाला सुद्धा कंटिन्यू होतं आहे. त्यानंतर तिसरा विषय जो आपल्याला अकाउंटचा होता तो आता तसाच आपल्याला दुसऱ्या वर्षाला सुद्धा अकाउंट म्हणून राहिलेला आहे. त्यानंतर मार्केटिंग मॅनेजमेंट आणि इन्शुरन्सच्या ऐवजी आपले 3 विषय या ठिकाणी बदलत आहेत आणि त्या बदलणाऱ्या विषयामध्ये एक अतिशय विद्यार्थ्यांच्यामध्ये लोकप्रिय असणारा आणि सोपा असणारा जो बिझनेस स्टॅटिस्टिक्सचा विषय आहे तो एक आपल्याला SY BComमध्ये या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर फंडामेंटल ऑफ एंटरप्रेन्योरशिप असा एक उद्योजकतेची मूलतत्वे म्हणून आपणास एक विषय आहे. त्यानंतर मनी अँड फायनान्शियल सिस्टीम, पैसा व वित्तीय पद्धती किंवा रचना हा एक विषय आपल्याला आहे. म्हणजे बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर कॉर्पोरेट अकाउंट आणि फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप, मनी अँड फायनान्शियल सिस्टीम असे 6 विषय आहेत. आणि 7वा जो मी आत्ता तुम्हाला म्हटला तो विषय आहे एन्व्हायरमेंटचा. एन्व्हायरमेंटचं जो आहे त्याची परीक्षा एकदाच असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा ग्रुप प्रोजेक्ट आपणास करावायचा आहे. हे ह्या विषयाच्या संदर्भात आपल्याला माहिती झाली. आता ऑनलाईन लेक्चर्स होत आहेत म्हटल्यानंतर निश्चितपणे तुम्ही सर्वजण वही आणि पेन समोर घेऊन बसलेले असावेत अशी मी अपेक्षा करतो. जरी वही आणि पेन घेतली नसेल तर पटकन या ठिकाणी लिहून घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स वाटले तर ते लिहून घेण्यासाठी आपल्याकडं वही आणि पेन असावे. आपल्याला तेवढाही वेळ मिळेल. अन्यथा आपल्याला काही या ठिकाणी नोट्सही ज्या लिखित स्वरूपाच्या तुमचा जो टेलिग्रामचा ग्रुप केलेला आहे त्याच्यावरती पाठवल्या जातील. आता थोडीशी एक दक्षता आपण घ्यायची आहे. ज्या वेळेला ही लिंक तुम्हाला यूट्यूबची मिळेल
तर त्या यूट्यूबच्या जी ब्ल्यू कलरची जी लिंक आहे तिथं ज्या ठिकाणी टेक्स्ट असतं त्याच्यावर क्लिक करायची. त्या व्हिडिओच्या ह्याच्यावरती क्लिक केलं तर त्याच्यावरून तुम्ही जर जास्त गेला तर त्याचा डेटा जास्त त्या ठिकाणी युटिलाइज होतो. त्याच्याऐवजी तुम्ही लिंकवरून जायचं. हे मी 1 तारखेच्या माझ्या व्याख्यानामध्येही सांगितलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा ते लक्षात घ्या, कारण आपल्या घरामध्ये अनेक जर असतील तर हा डेटा यूज करण्याचा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. सुरुवातीला लक्षात घ्या, स्टॅटिस्टिक्ससारखा विषय जरी असला किंवा ही जरी विषयाची नावं मी तुम्हाला सांगितली तर हे फार काही भयानक आहे, अवघड आहे असं काही समजण्याचं कारण नाही. कारण आपल्याला आता 1 वर्षाचा आपल्याला BComचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारे निश्चितपणे आपण हे सेकंड इयरची जी परीक्षा आहे किंवा सेकंड इयरचा जो काही अभ्यासक्रमाचा भाग आहे तो अतिशय आनंदाने हसत खेळत आपण पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी नेहमी SYच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं सांगत असतो की आपण ज्या वेळेला नदीचा भाग पाहतो त्यावेळेला नदी जी असते त्या नदीला सुरुवातीला आपण ज्या वेळेला एका किनाऱ्याहून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी पोहायला सुरुवात करतो, ज्या वेळेला पोहायला सुरुवात करतो तो म्हणजे आपल्याकडचा BCom भाग 1चा भाग झाला. पोहून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला BCom सेकंड हा मधला जो पार्ट आहे त्या ठिकाणी म्हणजे नदीच्या बरोबरमध्ये प्रवाह जो असतो त्या प्रवाहामध्ये आपण पोहोचतो आणि मध्ये प्रवाहामध्ये असल्यानंतर ज्या रिस्क आहेत त्या निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. कारण पाठीमागं जायचं असेल तर तेवढंच अंतर असतं आणि पुढं जायचं असेल तरी तेवढंच अंतर असतं. म्हणजे नदीच्या बरोबरमध्ये असताना आपल्याला पाठीमागं जायचं म्हटलं तरी तेवढंच अंतर आहे, पुढं जायचं तरी तेवढंच अंतर आहे आणि निश्चितपणे पाठीमागं जाण्यात काही आपला मर्दपणा नसतो किंवा काहीच अर्थ नसतो, तर आपल्याला पुढंच जायचं आहे. त्यामुळं आता तुम्ही सेकंड इयरला आलात म्हणजे नदीच्या पात्राच्या बरोबरमध्ये आहात हे आपण विसरून चालणार नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण तयारी केली, लक्ष दिलं तर स्टॅटिस्टिक्स सारखा विषयसुद्धा आपल्याला सोपा वाटल्याशिवाय राहणार नाही. आता एक तुमच्या मनामध्ये शंका असेल की हा स्टॅटिस्टिक्ससारखा विषय आम्हाला अभ्यासाला का घातला. तर स्टॅटिस्टिक्समध्ये जे बिझनेस स्टॅटिस्टिक्समध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी सूत्र आहेत ते निश्चितपणे आपल्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घेत असताना, प्लॅनिंग करत असताना किंबहुना मॅनेजमेंटची प्रत्येक गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये टूल्स अँड टेक्निकचा आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. त्यामुळं तो बिझनेस स्टॅटिस्टिक्सचा अभ्यासाचा भाग आपल्याला घातलेला आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण थोडंसं आपल्या विषयाकडे जाऊया. ह्या सगळ्या 6 विषयामध्ये आपल्याकडे जो विषय असणार आहे तो विषय कोणता असणार आहे तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षी मार्केटिंग आणि मॅनेजमेंट शिकवत होतो मी. आता त्याच्याऐवजी आता यावर्षी फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप हा आपल्याला विषय असणार आहे. त्याला मराठीमध्ये उद्योजकतेची मूलतत्वे असं म्हणतात. आणि दुसरा विषय जो आहे तो मनी अँड फायनान्शियल सिस्टीम आहे. तो मी आणि जोशी सर हे दोघे मिळून आम्ही निम्मा घेणार आहोत. त्याबद्दलची माहिती आपण नंतर पाहू. आता सुरुवातीला हा विषय समजावून घेत असताना त्या विषयाबद्दलची थोडीशी माहिती लक्षात घेत असताना आणि त्याचा सिलेबस लक्षात घेण्यापूर्वी आपण पहिल्यांदा जो आपल्या विषयाचं टायटल आहे ते टायटल आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही PPTमध्ये खाली बघत असाल तर मी काय म्हटलं आहे, फर्स्ट वी लर्न अबाउट सब्जेक्ट नेम. म्हणून त्याच्यामध्ये फंडा प्लस मेंटल्स असं म्हणले. आता याच्यामध्ये आपल्याला फंडामेंटल्स हा शब्द लक्षात राहण्यासाठी फंडामेंटल्स म्हणजे मूलतत्वे म्हणजे मूलभूत तत्वे असं आपण म्हणतो, बेसिक्स. ते आपल्याला एंटरप्रेन्योरच्या संदर्भात. आता या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेला मी एंटरप्रेन्योर म्हणतो त्यावेळेला दुसरा उच्चार येतं एंटरप्रेन्योरशिप असाही असतो. आता तुम्ही एंटरप्रेन्योरशिप म्हणू शकता किंवा एंटरप्रेन्योरशिप म्हणता. आता फंडामध्ये FUNDA फंडा हा आता 1-2-3 वेळा तुम्ही जर आता सहजपणे म्हटलं FUNDA तर आपल्याला ते लक्षात राहील. आणि प्लस त्याच्यामध्ये ॲडिशनल काय करायचं आहे MENTALS मेंटल्स फंडामेंटल्स म्हणजे मूलतत्व. त्यानंतर दुसरा शब्द जो आहे तो थोडासा मोठा आहे पण याची भीती बाळगण्याची कारण नाही. कारण खाली बघा मी त्याच्यात 4 पार्ट केलेले आहेत. त्याच्यातला पहिला पार्ट काय आहे एंट्री म्हणजे ENTRE
इथं थोडंसं लक्षात घ्यायचं, ENTER नाही तर ENTRE आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता हे 3-4 वेळा तुम्ही मनातल्या मनात म्हणा, ENTRE म्हणजे ते लक्षात राहील. त्यानंतर काय, PRE हे लक्षात राहतं. त्यानंतर त्यातला तिसरा भाग आहे तो कोणता आहे, NEUR न्यूअर आपण म्हणू शकतो. आणि पुढेही SHIP लावायचं आहे, SHIP म्हणजे एंटरप्रेन्योरशिप किंवा एंटरप्रेन्योरशिप, असं आपण 4 त्याचे भाग पाडून आपण हे लक्षात घेऊ शकतो. मग आपल्या विषयाचं नाव काय आलं, फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हटले, उद्योजकतेची मूलतत्वे. आता ही उद्योजक, आता ज्यावेळेला आपण याचा सिलेबस लक्षात घेऊ त्यावेळेला ह्या सर्वाचं स्वरूप लक्षात तुमच्या निश्चितपणे येईल. आता आपण पहिल्या टॉपिककडे जाऊया. पहिलं आपलं जे सिलेबसला युनिट आहे ते एंटरप्रेन्योर आहे. मगाशी जे आपण त्याचे 4 भाग केले होते त्यातले 3च भाग लक्षात घेतलेत, म्हणजे ENTRE, PRE, NEUR. त्याच्यातला SHIP घेतलेला नाही. तर SHIP लागल्यानंतर जे एंटरप्रेन्योरशिप जे तयार होणारा शब्द आहे तो आपल्याला दुसऱ्या टॉपिकमध्ये आहे, हे लक्षात घ्या. मग ENTRE, PRE, NEUR म्हणजे एंटरप्रेन्योर किंवा एंटरप्रेन्योर. ह्या एंटरप्रेन्योर किंवा एंटरप्रेन्योर मग काय म्हणायचं, SHIP त्यातनं निघून गेलेला आहे. तर आपल्याला एंटरप्रेन्योर याचा अर्थ असा लक्षात घ्यायचा आहे की उद्योजक. काय, उद्योजक. मग उद्योजक कोणाला म्हणायचं, हा एक अतिशय मोठा विषय आहे. म्हणून आपल्याला अभ्यासामध्ये पहिला पॉईंट काय दिला आहे बघा, इव्हॅल्युएशन. हे उद्योजकतेचं जे इव्हॅल्युएशन आहे, इव्हॅल्युएशन ऑफ एंटरप्रेन्योर, हे कसं झालं, उद्योजकतेची उत्क्रांती कशी झाली, म्हणजे उद्योजकता हा शब्द निर्माण कधी झाला. तर याच्यामध्ये सांगितलं होतं की 16व्या शतकामध्ये फ्रेंच भाषेमध्ये हा शब्द निर्माण झालेला आहे आणि त्याचा अर्थ उद्योजक असा घेतला आहे. मग आता सहजपणे आपण म्हणतो आपल्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जर एखादा उद्योग करणारा असेल तर त्याला आपल्याकडे उद्योगपती म्हणतात. मग उद्योगपती आणि उद्योजक या शब्दामध्ये काय फरक आहे, लक्षात येते का? पहा, आपण बिझनेसमॅन म्हणतो, बरोबर आहे. बिझनेसमॅन म्हणजे काय, आपण म्हणतो व्यवसाय करणारा, पण आपण त्याला काय बोलतो, व्यावसायिक शब्द वापरतो. पण ज्यावेळेला तुम्ही व्यावसायिक हा शब्द मराठीमध्ये वापराल त्यावेळेला व्यावसायिकाला इंग्रजीमध्ये प्रोफेशनल्स म्हणतात. मग या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की बिझनेसमॅन कुणाला म्हणायचं, प्रोफेशनल कुणाला म्हणायचं आणि एंटरप्रेन्योर कुणाला म्हणायचं. तर हे आपण या पहिल्या युनिटमध्ये, या उत्क्रांतीमध्ये आपल्याला जे काही एक चार्ट मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे, म्हणजे 16व्या शतकामध्ये कोणाला उद्योजक म्हटलं जातो, तर 17व्या शतकामध्ये कोणाला, 18व्या, 19व्या, 20व्या आणि 21व्या शतकामध्ये उद्योजक कोणाला म्हटलं जातं. म्हणजे 16व्या शतकापासून याची उत्क्रांती झालेली आहे म्हणून 16वे शतक पहिल्यांदा घेतलेलं आहे. तर हा एक चार्ट आहे, तो निश्चितपणे आपण ज्या वेळेला हा पहिला टॉपिक आपण डिटेलमध्ये पाहू त्यावेळेला त्याची उत्क्रांती तुमच्या त्या चार्टवरून सहजपणे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर दुसरा याच्यामध्ये मिनिंग अँड डेफिनेशन. आपल्याला उद्योजकाची व्याख्या लक्षात घ्यायची. आता विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला लक्षात घ्या की याच्यामध्ये 3 टॉपिक आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत आणि ते पहिल्या 3 जे भाग आहेत ते पहिल्या 2 युनिटमध्ये कव्हर केलेले आहेत. आणि तुम्ही जर लिहायचा तुमच्या लिखाणाची वही असेल किंवा काही जर कागद असेल तर त्याच्या टॉपवरती तुम्ही लिहून ठेवा पहिल्यांदा उद्योजक म्हणजे उद्योजक, एंटरप्रेन्योर. उद्योजक हा एक व्यक्ती असतो. काय लिहून ठेवलं तुम्ही, उद्योजक हा एक व्यक्ती असतो. म्हणजे एंटरप्रेन्योर जे इथं आपण लक्षात घेणार आहे त्याचा आपण अभ्यास उद्योजक असा म्हणून करणार आहे. तो व्यक्ती आहे असं समजून आपण त्याचा अभ्यास करणार आहे. म्हणजे अर्थ काय असणार आहे एंटरप्रेन्योरचा, तर उद्योजक हा एक व्यक्ती आहे. मग त्याच्या वेगवेगळ्या ज्या काही शास्त्रज्ञांनी, अर्थात आपल्या मॅनेजमेंटमधल्या शास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला पीटर ड्रक्करची व्याख्या असेल, ह्या वेगवेगळ्या, किंवा आपण स्वतःसुद्धा आपल्या पुस्तकामध्ये व्याख्या केलेल्या आहेत. साध्या सोप्या व्याख्या आहेत की त्याच्यावरून आपल्याला उद्योजक हा शब्द लक्षात येईल. म्हणून आता तुम्ही लिहून ठेवलेलं काय आहे, उद्योजक हा एक व्यक्ती आहे. हा टॉपिक समजून घेत असताना, त्या टॉपिकचा अभ्यास करत असताना
आपल्याला उद्योजक हा एक व्यक्ती आहे म्हणून आपलं सगळं याचं विश्लेषण किंवा त्याचं ॲनालिसिस हे आपल्याला करावं लागेल. त्यानंतर आपल्याला अभ्यास आहे फंक्शन्स, म्हणजे उद्योजकाची कार्ये. आपल्याला उद्योजकाची कार्ये या ठिकाणी खूप महत्त्वाची आहेत. ज्यावेळेला तुम्ही मिनिंग अँड डेफिनेशन उद्योजकाची पाहाल, त्या व्यक्ती म्हणून जो उद्योजक आहे त्याची ज्या वेळेला व्याख्या पाहाल त्यावेळेला तुम्हाला तिथं लक्षात येईल की उद्योजक म्हणजे एखादा ज्या वेळेला उद्योग सुरू करतो, व्यवसाय सुरू करतो, त्यावेळेला तो खूप मोठी रिस्क घेत असतो. आता रिस्कमध्ये सुद्धा 2 भाग आहेत. कोणते 2 भाग आहेत? तर एक आहे ब्लाइंड रिस्क, म्हणजे आपण जी आंधळेपणानं जी काही जोखीम घेतो, धोका स्वीकारतो ती रिस्क. आणि दुसरे आहे कॅल्क्युलेटेड रिस्क, म्हणजे आपण मोजून मापून तोलून त्याचे नो हाऊ सगळी त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याचे होणारे परिणाम, त्याची कारणं हे सगळं लक्षात घेऊन जे आपण जोखीम स्वीकारत असतो ती असते कॅल्क्युलेटेड रिस्क. मग आता तुम्हाला लगेच लक्षात येत असेल की हा जो एंटरप्रेन्योर म्हणून जो व्यक्ती आहे तो कोणती जोखीम घेत असेल, तर ती कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे उद्योगपती म्हणजे उद्योग सुरू करणारा आणि उद्योजक याच्यामध्ये काय फरक असेल हो, तर त्याच्यामधला बेसिक फरक असा आहे की आपला जो हा उद्योजक व्यक्ती आहे ना तो नवनिर्मिती करत असतो. त्यामुळं आत्ता आपण जे जोखीम हे जसं उद्योजकाचं एक कार्य लक्षात घेतलं तसं नवनिर्मिती हे सुद्धा उद्योजकाचे एक अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की या ठिकाणी उद्योजक हा फक्त उद्योग उभा करतो, नाही, ही संकुचित व्याख्या झाली, हा संकुचित अर्थ झाला. उद्योजक हा नवनिर्मिती करत असतो. बरोबर. आता पुन्हा मी नवनिर्मिती म्हटल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर 2 प्रश्न निर्माण झालेले असतील. एक की मग संशोधक कुणाला म्हणायचं, संशोधक काय करतो, आणि एंटरप्रेन्योर जर नवनिर्मिती करत असेल तर मग संशोधक काय करतो. तुम्हाला मागच्या वर्षी मी शोध, संशोधन म्हणजे सर्च, रिसर्च, बरं, हे याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे, तुम्हाला ते माहिती आहे. त्यामुळं या ठिकाणी नवनिर्मिती करतो म्हणजे संशोधकानं जे शोध लावलेले आहेत ते शोध प्रत्यक्षात आणण्याचा, म्हणजे त्या शोधानुसार जी संबंधित वस्तू किंवा सेवा या ठिकाणी समाजाच्या उपयोगासाठी या ठिकाणी तयार करायची आहे, ती तयार करण्याचं काम, ते नवीन वस्तू निर्मितीचं किंवा नवीन सेवा निर्मितीचं कार्य कोण करतो, तर उद्योजक करतो. त्यामुळं संशोधकाचं काम वेगळं आहे, उद्योजकाचं काम वेगळं आहे. संशोधन करतो तो संशोधक असतो, बरोबर आहे. नवनिर्मिती या ठिकाणी करतो तो नवनिर्माता झाला, पण त्या ठिकाणी तो उद्योग, बिझनेस, व्यवसाय करत असतो, त्यामुळे त्याला आपण उद्योजक असं म्हणतो. त्यामुळे ही अशा स्वरूपाची आपल्याला 8-10 कार्ये उद्योजकाची लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर या टॉपिकमध्ये आपल्याला पुढे क्वालिटीज ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. आता ह्या टॉपिकमधल्या पुढचे सब पॉईंट आपण जसं पुढे चाललेलं आहोत त्यावरून तुम्हाला असं तर लक्षात येत असेल की एंटरप्रेन्योर हा जो अभ्यास आहे, व्यक्ती म्हणून त्याचा आपण जो अभ्यास करतोय त्याच्यासाठी निश्चितपणे काहीतरी त्या व्यक्तीकडं गुणधर्म असायला पाहिजे. बघा, मी यासाठी तुम्हाला काही उदाहरणंसुद्धा देऊ शकतो. एखादा छोटासा लहान मुलगा कसा असतो अजान असतो. त्याला आई ज्या वेळेला खेळवत असते, साधारणतः 1 वर्षाचा मुलगा तुम्ही लक्षात घेतला तो नुकताच उठायला आणि 4 पावलं टाकायला सुरुवात झाली असते. पण त्या अवस्थेमध्ये बघा, त्याच्या हातात तुम्ही जी वस्तू द्याल ती वस्तू तो घेतो, एकतर तोंडात घालतो, नाहीतर दुसरं काय करतो, आपटून बघतो. बरोबर आहे की नाही? बघा तुम्ही आता थोडंसं या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या विषयाचा अभ्यास करत असताना थोडंसं निरीक्षण करायला शिकायला पाहिजे. मी निरीक्षणाबद्दल मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलेलंच आहे, परंतु आता हा जर विषय समजावून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडीशी सूक्ष्म निरीक्षण शक्ती आपली या ठिकाणी कामास लावली पाहिजे. आणि हे निरीक्षण आपल्या रोजच्या जे आपलं कामकाज चालू आहे,
रोजचा आपला व्यवहार चालू आहे, आपलं रोजचं जीवन जगणं चालू आहे, ह्याच्यामधलीच मी तुम्हाला काही निरीक्षण करायला सांगणार आहे आणि त्या निरीक्षणाच्या आधारे हा तुम्हाला टॉपिक किंवा याचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला सहजपणे लक्षात घेता येईल. मग एंटरप्रेन्योर आहे त्याच्याकडे काय क्वालिटीज असायला पाहिजे, तर त्याच्याकडे जिद्द असायला पाहिजे. आता जिद्द म्हटलं की अनुपमा सिन्हा नावाची जी मुलगी आहे की जी उत्तर प्रदेशमधून दिल्लीला चालली होती आणि संध्याकाळच्या वेळेला तिच्या गळ्यातलं काही साखळी आहे ती ओढण्यासाठी ती ओढत असताना त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती ढकललं गेलं, रेल्वेच्या रुळावरती पडली, जवळजवळ रात्रभर ती पडलेली होती. तिच्या पायावरून जवळजवळ 49 रेल्वे गाड्या आपल्याला गेल्या माहिती आहे. त्यानंतर तिला सकाळी ज्यावेळेला जाग आली त्यावेळेला ती दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये होती आणि त्याच वेळेला तिनं एक निश्चय केला, एक जिद्द स्वतःशी बाळगली, जर देवा मला तू ह्याच्यातून सगळ्यातून वाचवलंस तर मी एव्हरेस्ट शिखर सर करेन. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. मी उदाहरण तुम्हाला जिद्द या गोष्टीसाठी देतो की ही जिद्द, अशा स्वरूपाची जिद्द आपल्या उद्योजकाकडे असायला हवी. त्यानंतर ती बरी झाली आणि तिने तर एव्हरेस्ट, ज्यावेळेला बिचेंद्रपाल नावाच्या त्या स्त्रीकडे ती गेलेली होती की जी पहिली स्त्री की एव्हरेस्ट पार केलेली, आणि त्यानंतर तिने कित्येक एव्हरेस्ट गिर्यारोहकांना ते एव्हरेस्ट म्हणजे पादाक्रांत करण्यासाठी, सर करण्यासाठी मदत केलेली होती. तिच्याकडे ज्यावेळेला ही गेली त्यावेळेला तिचे जे पाय होते हे कृत्रिम पाय होते, म्हणजे कृत्रिम पायानं एव्हरेस्ट शिखर तिला सर करायचं होतं. तर ही जिद्द तिनं बाळगली आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिनं फक्त एव्हरेस्ट नाही तर त्याच्यासारखी 7 शिखरं पादाक्रांत केली. आपल्याला माहिती आहे आपल्या सगळे हातपाय चांगले आहेत, तरीसुद्धा आपण कुंडलचा डोंगर चढायचं म्हटलं तरीसुद्धा आपण घाबरतोय, आपले पाय लटपडत आहेत आणि ती तर खोट्या पायानं चढली 7. आणि मागच्या वर्षी तिला आपल्या सरकारनं पद्मश्री अवॉर्डानं सन्मानित केलं. जिद्द कशी असावी याच्याबद्दलच होतं. चिकाटी, हे गुण, अशा स्वरूपाचे गुण, याच्यामध्ये तुम्हाला मी 10 महत्त्वाचे गुण यशस्वी उद्योजक होण्यासाठी देतो. आता या अनुषंगाने एक साधी छोटीशी आकडेवारी मी तुमच्याकडे मांडू इच्छितो. समजा आपण उद्योजकतेचं ट्रेनिंग 100 लोकांना दिलं की त्याने उद्योग व्यवसाय करावा. सुरुवातीला हे लक्षात घ्या, उद्योजक फक्त उद्योग सुरू करतो असं नाही, तर उद्योग व्यवसाय बिझनेस करणारे सुद्धा उद्योजक असतात. नवनिर्मिती करणारे सगळे उद्योजक. जे अस्तित्वात नाही तो नवीन उद्योग जो निर्माण करतो, नवीन व्यवसाय निर्माण करतो, त्या सगळ्यांना आम्ही उद्योजक म्हणू शकतो. मग हे सर्व करत असताना त्याच्याकडं कोणत्या प्रकारच्या क्वालिटी असायला पाहिजे? त्याच्याकडं रिस्क घेण्याची क्वालिटी असायला पाहिजे, जिद्द असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे, बरोबर. त्याचं चारित्र्य संपन्न असलं पाहिजे. म्हणजे हे सगळे गुण ज्याच्याकडे असतात ते उद्योजक. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे गुण कधी आपल्यामध्ये आत्मसात होणार? तर हे कॉलेजचं जीवन जगत असतानाच वेगवेगळ्या माध्यमातून आपण ह्या गुणांचं जे काही पेरणी आहे आपल्यामध्ये ती आपण करायची. म्हणून महाविद्यालय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी राबवत असतं. आता उद्योजकाकडे नेतृत्व असावं लागतं, नेतृत्व गुण असावे लागतात. मागच्या वर्षी आपण नेतृत्व टॉपिक मॅनेजमेंटमध्ये शिकलो. मग नेतृत्वाकडे कोणते गुण असावे लागतात? तेच गुण, नेतृत्व गुण म्हणून आपल्या ह्या उद्योजकाकडे असावे लागतात. म्हणून हा जो उद्योजक आहे, ज्यावेळेला 100 लोकांना आपण ट्रेनिंग देऊ तर त्यातले प्रत्यक्षात किती उद्योजक बनत असतील आणि ते उद्योजक बनल्यानंतर पुढची 5 वर्षे त्यांचा उद्योग किंवा व्यवसाय चालू ठेवत असतील, यांची जर आकडेवारी लक्षात घेतली तर हे अतिशय विदारक चित्र आहे. 100 पैकी फक्त 15 ते 16 लोकच या ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू करतात. बाकीच्या 84-85 लोकांना आम्ही विनाकारण ट्रेनिंग दिलं. त्यातले अनेक जण आहेत फक्त सर्टिफिकेटसाठी ट्रेनिंग घेतात आणि त्या सर्टिफिकेटचा ते वापर कशासाठी करणार आहेत याचं उत्तर कदाचित त्यांच्याकडेच असेल.
म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला SY.B.Com.ला उद्योजकतेची मूलतत्वे हा विषय अभ्यासाला का घातला आहे त्याचा मूळ हेतू लक्षात घ्या. हा विषय अभ्यासाला घालण्यापाठीमागचा एकमेव उद्देश आहे की तुम्ही उद्योजक व्हाल. आता उद्योजक आणि नोकरदार याच्यातला फरक काय आहे, तर नोकरदार हा दुसऱ्या उद्योजकाकडे काम करत असतो आणि उद्योजक काय करतो, त्याच्या रोजगाराबरोबर दुसऱ्या 4 लोकांना रोजगार पुरवतो, म्हणजे तो मालक असतो. मग आता या विषयाच्या अभ्यासाच्या निमित्तानं तुम्ही एक आजच मनाशी खूण बांधायची आहे की आम्ही नोकरदार व्हायचं, हे सॅलरीड पर्सन व्हायचं का एंटरप्रेन्योर व्हायचं, म्हणजे आम्ही दुसऱ्याकडे रोजगार मागायला जायचं का आम्ही आणखी 4 लोकांना माझा स्वयंरोजगार शोधून आणखी 4 लोकांना रोजगार द्यायचं. याचा निर्णय तुम्ही ह्या विषयाचा अभ्यास करत असताना घ्यायचा. म्हणून हा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट उद्योजकतेची मूलतत्वे हा SY.B.Com.ला अभ्यास घालण्याचा तोच हेतू आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या प्रकारचे उद्योजक असतात. म्हणून ह्या पहिल्या युनिटमध्ये टाईप्स ऑफ एंटरप्रेन्योर असा एक विषय त्याच्यामध्ये घातलेला आहे, असा एक सब टॉपिक त्याच्यामध्ये घातलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्योगपती आणि उद्योजक याच्यामधला फरक तुम्हाला या ठिकाणी फरक म्हणून न अभ्यासता सुद्धा जसजसा पुढचा सब टॉपिक तुम्ही अभ्यासत जाल तसं तुम्हाला एंटरप्रेन्योर म्हणजे उद्योजक आणि उद्योगपती यातला फरक कळायचा. एखाद्या आता तुम्ही 16व्या शतकामध्ये, 17व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये त्याची उत्क्रांती पाहणार आहात. पण ज्या वेळेला आम्ही 19व्या 20व्या शतकाचा विचार करतो तर त्यावेळेला व्यावसायिक शेतकरी हा सुद्धा उद्योजक आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, तुम्हालाही पटेल की सगळ्यात जास्त संशोधन कुठं होत असेल, सगळ्यात जास्त शोध कोण लावत असेल तर या पृथ्वी तलामधले 2 लोक शोध मोठ्या प्रमाणावरती लावत असतात आणि त्याच्यापैकी एक आहे शेतकरी आणि दुसरे आहे आपल्या घरातली गृहिणी. हे 2 घटक अतिशय मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावत असतात. म्हणून व्यावसायिक शेतकरी हा सुद्धा आमचा एक एंटरप्रेन्योरचा प्रकार असणार आहे. याच्यामध्ये मुख्य 4 प्रकार सांगितले गेलेले आहेत. एक नवनिर्मितीवादी उद्योजक, दुसरे नवनिर्मितीवादी उद्योजकाच्या उलट म्हणजे दुसऱ्याचे बघून आहे तसं कॉपी पेस्ट करणारे उद्योजक जे आहेत, म्हणजे दुसरा उद्योग कसा करतोय बघायचं, तो जसं करतोय तसं येऊन आपण याच्यामध्ये करायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सांगा, जर दुसऱ्याचं कॉपी आणि पेस्ट करणार असेल तर त्याला नवनिर्मिती म्हणता येईल का? मग जर नवनिर्मिती म्हणता येत नसेल तर मग त्याला उद्योजक म्हणायचं का? हा प्रश्न आहे. म्हणून टाईप्स ऑफ एंटरप्रेन्योर्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे, आणि आता ज्या वेळेला याच्यामध्ये शेवटचा टॉपिक असेल तिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नवीन रिसेंट ट्रेंड्स आणि कन्सेप्ट हे लक्षात घ्यायचे. मग त्याच्यामध्ये एंटरप्रेन्योर असेल वेगवेगळे. आता हे सगळं आपण बघितलं, पण मी आता जो मला तो सांगतोय की तुम्हाला आता एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. एक ठोस निर्णय तुम्हाला तुमच्या आयुष्यातला घ्यायचा आहे की नोकरी करायची का उद्योजक व्हायचं. मी या संदर्भात एक प्रश्नावली नंतरच्या काळामध्ये तुमच्याकडून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला आउटलाईन समजून येईल की आपलं जे विचार आहे, आपलं मन आहे, हे किंवा आपली रिस्क टेकिंग घेण्याची कॅपॅसिटी आहे ही किती आहे. आणि मग आम्ही नोकरदार आहोत, आम्ही दुसऱ्याकडे नोकरी करतो, आम्हाला कोणतरी पगार देतो, त्यांनी पगार दिलं तरच आमचं घर चालतं. पण हा विषय तुम्हाला अभ्यास करून तुम्ही पगार देणारे व्हायचे. तुम्ही दुसऱ्याकडून पगार घ्यायचा नाही, तुम्ही दुसऱ्यांना पगार द्यायचे. हा याच्यातला महत्त्वाचा फरक आहे. आता हे सगळं करत असताना अडचणी आहेत का? निश्चितपणे. म्हणून आपल्याला ऑब्स्टॅकल्स टू बिकम ॲन एंटरप्रेन्योर, उद्योजक बनण्यामध्ये कोणते अडथळे आपल्याला येणार आहेत
ते अडथळ्यांचा अभ्याससुद्धा तुम्हाला घातलेला आहे. म्हणजे फक्त क्वालिटी तुम्हाला सांगितलेली नाहीत, तर उणिवा किंवा दोष कोणते राहतात किंवा अडथळे कोणते येतात याचा अभ्याससुद्धा या ठिकाणी आपल्याला या टॉपिकमध्ये घातलेला आहे. मागच्या वर्षी हा नवीन अभ्यासक्रम आला आणि माझं भाग्य आहे की हा अभ्यासक्रम तयार करण्याचा एक महत्त्वाचा हिस्सा पार्ट मी होतो. आणि या टॉपिकमध्ये शेवटचा भाग आहे चॅलेंजेस बिफोर एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर्स इन मॉडर्न एरा. म्हणजे आता माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावरती कार्य झाले. मागच्या वर्षीपर्यंत आम्ही वर्गात बसून शिकत होतो, आता हे पहिलंच लेक्चर आहे की ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही आणि मी फक्त एकमेकांना या मीडियाच्या माध्यमातून बघतोय. तुमचे काय भावना आहेत हे मला दिसत नाहीत, मी काय तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला समजतंय की नाही हे मला समजत नाही. मग हे जसे चॅलेंजेस आहेत, आव्हान आहेत, तसं आत्ताच्या जे काही उद्योजक आहेत, जे ऑलरेडी उद्योग करत आहेत, त्यांनासुद्धा ह्या आधुनिक युगामध्ये खूप खूप मोठ्या अडचणी या ठिकाणी आहे. बरोबर. मी हे एवढं सगळं सांगत असताना तुम्ही ह्या टॉपिकच्या मधले सगळे घटक तुम्ही लिहून घेतले असतील असे मी अपेक्षा करतो आणि दुसऱ्या युनिटकडे जातो. आता मगाशी मी तुम्हाला एक वाक्य लिहून ठेवायला सांगितलं होतं. काय वाक्य होतं? उद्योजक हा एक व्यक्ती आहे. आता त्या वाक्याच्या खाली दुसरे एक विद्यार्थी मित्रांनो वाक्य लिहून ठेवा. काय वाक्य लिहून ठेवायचं आहे तर एंटरप्रेन्योरशिप. बरोबर आहे का? एंटरप्रेन्योरशिपला मराठीमध्ये काय म्हणायचं? उद्योजकता. उद्योजकता आपण मगाशी पहिला युनिट ज्यावेळेला लक्षात घेतं ते काय होतं? ENTREPRENUR एवढंच होतं. बरोबर आहे? एंटरप्रेन्युअर. आणि त्याला आपण मराठीत काय म्हणलं? उद्योजक. आता या ठिकाणी SHIP वाढलेला आहे. आता SHIP वाढल्यानंतर त्याचा अर्थ काय होतोय? एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे उद्योजकता. आता ता शब्द लागल्यानंतर याच्यामध्ये काय फरक होतोय तर मगाशी आपण जे लिहिलं ते उद्योजक हा एक व्यक्ती आहे, तर त्याच्या खाली आता काय लिहायचं? उद्योजकता ही एक प्रक्रिया आहे. काय लिहिलं तुम्ही? उद्योजकता ही एक प्रक्रिया आहे असं तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्या पुढं काय आहे पहा? एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. बरोबर. म्हणजे डेव्हलपमेंट हा शब्द वाढला त्या ठिकाणी. आता तुम्हाला डेव्हलपमेंट या शब्दाचा मराठी अर्थ माहिती आहे काय? विकास. मग आता आपण लक्षात घेतलं एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय? उद्योजकता. मग या ठिकाणी काय होणार? एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणजे उद्योजकता विकास. मग या 2 युनिटमध्ये आपल्याला हे 2 भाग अभ्यासायचे आहेत. म्हणून आत्ता जे तुम्ही दुसरं वाक्य लिहून ठेवलं, उद्योजकता ही एक प्रक्रिया आहे, त्याच्या खाली तुम्ही उद्योजकता विकास हा एक कार्यक्रम आहे असं लिहून ठेवायचं. आता मला तुम्ही तिन्ही वाक्य सांगा. काय लिहून ठेवली? पहिलं वाक्य लिहिलं उद्योजक हा एक व्यक्ती आहे. दुसरं वाक्य लिहिलं उद्योजकता ही एक प्रक्रिया आहे. आणि तिसरं वाक्य काय लिहिलं? उद्योजकता विकास हा एक कार्यक्रम आहे. लक्षात आलं? 3 वाक्य आपण लिहून ठेवले. आता त्यातलं दुसरं जे वाक्य आहे त्याचा भाग आपल्याला अभ्यासाला आहे. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे उद्योजकता. याच्यामध्ये आपण कन्सेप्ट अभ्यासणार आहोत, डेफिनेशन्स अभ्यासणार आहोत आणि इम्पॉर्टन्स म्हणजे उद्योजकतेचे महत्त्व आपण अभ्यासणार आहोत. संकल्पना आपल्या लक्षात घ्यायची. उद्योजकता ही काय संकल्पना आहे? आता उद्योजक वेगळं, उद्योजकता वेगळं. तर ता शब्द वाढल्यानंतर त्याच्या संकल्पनेमध्ये काय फरक होतो तर उद्योजक व्यक्ती म्हणून आपण अभ्यास केला. या ठिकाणी आपल्याला प्रक्रिया म्हणून अभ्यास करायची आहे. अर्थात ही प्रक्रिया कोण पार पाडतं? उद्योजकच पार पाडतो. पण ती प्रक्रिया कशा स्वरूपाची असते त्याचा आपल्याला या दुसऱ्या युनिटच्या पहिल्या भागामध्ये अभ्यास करायचा. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज म्हणजे सिद्धांत अभ्यासाला आहे. आता ही जरी नावं तुम्हाला वाचायला किंवा म्हणायला अवघड असतील तरीसुद्धा हे असे अतिशय इंटरेस्टिंग अशा सिद्धांत थिअरीज या ठिकाणी आहेत. आपण खूप चांगला त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली थिअरी आहे जोसेफ शुम्पीटर थिअरी ऑफ इनोव्हेशन. बघा मी तुम्हाला फंक्शन्स पहिल्या युनिटमध्ये फंक्शनचा अभ्यास करत असताना सांगितलेलं होतं.
की उद्योजक कुणाला म्हणायचं की जो नवनिर्मिती करतो त्याला. मग या ठिकाणी जोसेफ शुम्पीटर जे आहे ना, याची जी थिअरी आहे ती कोणती थिअरी आहे, तर जोसेफ शुम्पीटर याचा नवनिर्मितीचा सिद्धांत. तुम्ही हवं तर तिथं मराठीमध्ये लिहून ठेवा, जोसेफ शुम्पीटर यांचा नवनिर्मितीचा सिद्धांत. आता या जोसेफ शुम्पीटरनी याच्यामध्ये आपल्याला ही नवनिर्मिती असते 5 मार्गांनी निर्माण होते. ते 5 मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. त्या 5 मार्गांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर दुसरी जी थिअरी आहे ती हेगन्स थिअरी ऑफ स्टेटस विथड्रॉल. हेगन्स थिअरी ऑफ स्टेटस विथड्रॉल. आता हे थोडेसे शब्द आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजे. हेगन हे त्या व्यक्तीचं नाव आहे की ज्याने हा सिद्धांत मांडला. आता स्टेटस म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, स्टेटस म्हणजे आपण आपली प्रतिमा असं म्हणतो. म्हणजे माझं काय स्टेटस आहे, बरोबर. आय एम अ टीचर. टीचर एक माझं हे आहे. आय एम अ प्रिन्सिपल, मी प्राचार्य म्हणून माझं एक स्टेटस आहे. आय एम सोशल वर्कर म्हणजे स्टेटस, त्याची स्थिती काय आहे ते स्थिती या ठिकाणी लक्षात घ्यायची. आणि विड्रॉल म्हणजे काय होते, तर ती बघा, जर आपण बँकेतनं पैसे काढले की विड्रॉलचे पैसे काढण्यासाठी आपल्याला काय भरावं लागते, विड्रॉल म्हणजे पैसे निघतात. तशाच पद्धतीनं स्टेटस विड्रॉल म्हणजे तुमची आत्ता समाजातली असणारी स्थिती, तुमचा मान सन्मान, आणि या बाबतीमध्ये जर काही घट झाली, त्या एखाद्या पदावरून तुम्ही पाय उतार झाला, त्यानंतर तुमची जी असणारी मानसिकता, तुम्हाला एक आठवण मी तुम्हाला या निमित्तानं करून देतो. बघा, एखादा सरपंच असतो, एखादा वेगवेगळ्या पदावर काम करत असतो. त्या पदावरून काम करून झाल्यानंतर त्या पदाचं जे सरपंच असतात ना, किंवा कोणी असेल व्यक्ती वेगळ्या पदावर, तर त्याच्या पाठीमागे लिहिताना परत काय लिहितात, फुल पॉईंट देतात सरपंच. मग आपण ते काय समजायचं, माननीय सरपंच का माजी सरपंच असते की नाही. आता त्यांनी ते लिहावं, त्याच्याबद्दल काय नाही, ते एकेकाळी होते म्हणजे होतेच, तो इतिहास आहे आणि इतिहास काय आपण बदलू शकत नाही. पण आत्ता सरपंच आहेत का, नाही. आत्ता XYZ व्यक्ती दुसरा सरपंच आहे, पण हे लिहित आहेत सरपंच, माजी सरपंच. मान्य सरपंच काय, मान्य सरपंच आत्ता आहेत ते, पण ते माजी सरपंच. मग त्यांचं सरपंच पद घेऊन जाऊन सुद्धा तो स्टेटस ते सोडायला तयार आहेत का, नाहीत. त्यांना काय वाटतं की मला आजही लोकांनी सरपंच म्हणावं, भले माजी सरपंच म्हणू दे पण म्हणायला, माजी प्राचार्य म्हणू दे, माजी IPS अधिकारी म्हणू दे, बरोबर, माजी मुख्यमंत्री म्हणू दे, माजी आमदार म्हणू दे, खासदार म्हणू दे, हे सगळे अपेक्षा असतात. मग एखाद्या पदावरून जर पाय उतार झाल्यानंतर त्याची मानसिकता काय राहते. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की याचा उद्योजकतेची काय संबंध. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं ना, सूक्ष्म निरीक्षण, तर ते सूक्ष्म निरीक्षण इथं तुमचं खूप महत्त्वाचं आहे. कोणतीही एखादी निर्मिती होत असते, ती निर्मिती होत असताना त्याच्या पाठीमागं जे काही संकट असतात, काही अडचणी असतात, त्या अडचणीतून, संकटातून, समस्येतूनच काहीतरी नवीन निर्माण होतं हे लक्षात घ्या. म्हणजे असंही नाही की काहीतरी नवीन निर्माण करायचं असेल तर काहीतरी अघटित घडायला पाहिजे, असं कृपया समज करून घेऊ नका. स्टेटस विड्रॉवल म्हणजे समाजामधली आमची स्थिती गेल्यानंतर जी आमची मानसिकता तयार होते, ती मानसिकता. हेगननी या ठिकाणी माणसाचे 4 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. मी तुम्हाला तो सिद्धांत शिकवत असताना आणखी काही उदाहरणं सांगणार आहे. माणसांचे वेगवेगळे टाईप्स असतात, माणसांचे वेगवेगळ्या वागणुकीचे प्रकार असतात, ते या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे. आणि निश्चितपणाने हा उद्योजकतेची मूलतत्वे विषय अभ्यास करत असताना आपल्याला खूप इंटरेस्टिंग या ठिकाणी स्टोरीज आहेत, खूप आपल्याला इंटरेस्ट येणार आहे आणि इंटरेस्ट घेऊनच आपण हे सगळं शिकावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि तुम्ही त्यासाठी निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो मला साथ द्याल आणि हा विषय आपण आपल्या आवडीसाठी आणि आपल्या भवितव्यासाठी शिकाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
त्यानंतर डेव्हिड मॅक्लेलँड नीड फॉर अचिव्हमेंट थिअरी. आता नीड म्हणजे गरज आणि अचिव्हमेंट म्हणजे मिळवणे. गरजाची जी काही मी मिळकत केलेली आहे त्याच्याबद्दलचा हा सिद्धांत आहे शब्दशः लक्षात घेतलं तर. डेव्हिड मॅक्लेलँड हा एक संशोधक आहे, अभ्यासक आहे, शास्त्रज्ञ आहे आणि त्यानं ही नीड फॉर अचिव्हमेंट जी थिअरी आहे ती मांडलेली आहे की हे मी जी माझा गरज पूर्ण करण्याचा जो सिद्धांत आहे, गरजा भागवण्याचा माझा सिद्धांत आहे, तो या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. तो सुद्धा आपल्या या एंटरप्रेन्योरशिपच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फंक्शन्स मी सांगत असताना रिस्क टेकिंगच्या बद्दल सांगितलं आहे. तर हा नाईट जो व्यक्ती आहे त्या नाईटनं रिस्क टेकिंग थिअरी मांडलेली आहे. आता या रिस्क टेकिंग थिअरीमध्ये ह्या नाईटने सुद्धा ज्या विमा पत्करता येणाऱ्या जोखमी आणि विमा न पत्करता येणाऱ्या जोखमी असं त्याचं वर्गीकरण करून तो खूप छान असा छोटासा आहे पण सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. तर या सर्व सिद्धांतातनं आणि महत्त्वातून आपल्याला ही उद्योजकतेची प्रक्रिया जी आहे ते आपल्याला अभ्यासायची आहे. आणि यानंतर त्याच दुसऱ्या युनिटमधला जो भाग आहे शेवटचा, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जर थोडा अभ्यास असला तर याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक आहेत हे उद्योजकता विकास मी जे म्हटलं आहे ते वर काय लिहून ठेवलं आहे आपण, उद्योजकता विकास हा एक कार्यक्रम आहे. तर ही संकल्पना या कार्यक्रमाची आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आणि हा उद्योजकतेचा विकास जो आहे त्याची प्रक्रिया काय आहे, कशा पद्धतीनं उद्योजकता विकास घडून येते. मगाशी तुम्हाला मी एक स्टॅटिस्टिक्स मांडलं की ज्यावेळेला 100 लोकांना आम्ही हा कार्यक्रम त्यांच्यावरती राबवू, त्यांना प्रशिक्षण देऊ. आता उद्योजकता विकास करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे तर व्यक्तीचं रूपांतर उद्योजकामध्ये करायचं आहे. काय प्रोसेस आहे, व्यक्तीचं रूपांतर उद्योजकामध्ये. मग व्यक्तीचं रूपांतर उद्योजकामध्ये कधी होईल, ज्या वेळेला तो संबंधित व्यक्ती शिक्षण प्रशिक्षण घेऊन एखादा उद्योग व्यवसाय व्यापार करेल. भले आपण आता त्या उत्क्रांतीमध्ये जे टप्पे सगळे बघणार आहोत त्या टप्प्यामध्ये ज्या शतकामध्ये ज्या पद्धतीने उद्योजक म्हटलेला आहे त्यातलं त्यानं काही सुरू करू दे, ती प्रक्रिया करण्यासाठी तो कार्यक्रम राबवण्यासाठी त्याने काय केलं तर हे रूपांतर झालं, व्यक्तीचं रूपांतर उद्योजकामध्ये. तर ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ॲक्च्युली याच्यामध्ये 3 स्टेज आहेत. त्या 3 स्टेजमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक 3 संस्थांचा अभ्यास आहे की ज्या ह्या उद्योजकता विकासासाठी काम करत असतात, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटसाठी खूप सुरुवातीपासून काम करत असतात. त्यातली एक महत्त्वाची संस्था EDI म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ॲक्च्युली हे EDII असं आहे पण इथं शॉर्ट फॉर्म त्याला EDI म्हणतात. आणि ही EDI आहे ही नॅशनल लेवलची आणि ह्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवणारी सर्वात जुनी आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे असणारी संस्था आहे. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होईल की आत्तापर्यंत मी 3 वेळा या संस्थेमध्ये प्रत्येक वेळेला 4-4 दिवस त्या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन आणि त्या ठिकाणी भेट देऊन अभ्यास करून आलेलो आहोत. त्यामुळं या संस्थेबद्दलची अटॅचमेंट माझी खूपच वेगळी आहे. आजही तिथले जे ग्रंथपाल आहेत, लायब्ररीन आहे, खूप चांगली स्टँडर्ड लायब्ररी आहे, त्यांचा माझा आजही नेटवर्क किंवा कम्युनिकेशन आहे, संपर्क आहे. त्यानंतर दुसरी जी आहे ती आपल्या महाराष्ट्र लेवलची आहे, MCED, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, आणि हे औरंगाबादला आहे MCED नावाची. मित्रांनो, हा जो आपला विषय आहे या विषयाच्या अनुषंगानं आपल्या लायब्ररीमध्ये उद्योजक नावाचं एक मासिक येतं. ते उद्योजक मासिक हे MCED नावाची संस्था प्रसिद्ध करत असते. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आपण लायब्ररीमध्ये ज्यावेळेला जाल त्यावेळेला उद्योजक हे मासिक मागून घ्या. अतिशय चांगल्या स्वरूपाचं, वाचनीय आणि निश्चितपणे तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये भर टाकणारं, तुम्हाला चांगला अभ्यास तुमच्याकडून करून घेणारं असे हे मासिक आहे. तर ते MCED नावाच्या संस्थेचा आपल्याला ओळख, त्याची कार्य आणि त्याची प्रगती याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर DICचा लॉंग फॉर्म काय आहे, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर, म्हणजे याला जिल्हा उद्योग केंद्र म्हणतात. आता जिल्हा उद्योग केंद्राचं कार्य काय आहे, जिल्हा उद्योग केंद्राची प्रगती कशी आहे, ही जिल्हा उद्योग केंद्राची संकल्पना कधी सुरू झाली वगैरे वगैरे. आता भारतात जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यात हे DIC आहे, म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र आहे.
आपल्याकडे सुद्धा सांगलीला जिल्हा उद्योग केंद्र आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लोकांना उद्योग उभा करायचे आहेत त्या उद्योगांना परवाना देण्याचं काम हे DIC करत असतं. म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास या ठिकाणी घेतले आणि ह्या EDI असेल, MCED असेल किंवा DISC असेल किंवा यासारख्या शासकीय, निमशासकीय, खाजगी काही व्यापारी बँकांच्या मार्फत चालवले जाणारे काही उद्योजकता विकास कार्यक्रम आहेत. हे सगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म असतील, मीडियम टर्म असतील, लाँग टर्म असतील, हे सगळे कार्यक्रम राबवण्याचं काम म्हणजे उद्योजकता विकासाचं प्रशिक्षण देण्याचं कार्यक्रम ह्या सगळ्या संस्था राबवत असतात. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आज पहा, आपण आज 3 तारखेला पहिलं लेक्चर ज्यावेळेला घेतो आहे त्यावेळेला आपण आपले विषय समजावून घेतले. 6+1 एन्व्हायरमेंटचा विषय आहे आणि आपल्याकडे जो विषय आहे त्याला आपण शॉर्टमध्ये FE असं म्हणतो, फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप. फंडामेंटल्स हा शब्द कसा लक्षात घ्यायचा, फंडा अधिक मेंटल्स. एंटरप्रेन्योरशिप शब्द कसा लक्षात घ्यायचा, ENTRE एक भाग, PRE दुसरा भाग, NEUR तिसरा भाग, SHIP चौथा भाग. आणि आपण 3 महत्त्वाची वाक्य लिहून ठेवलेली आहेत. ती हे लेक्चर संपल्यानंतर आणखी एकदा वाचा, बघा. आपलं उद्याचं लेक्चर ज्यावेळेला सुरू होईल त्याच्यापूर्वी आपल्याला मी उद्या पुन्हा हे तुम्हाला 3 वाक्य विचारेन, तुम्ही ते न बघता मला तिथूनच सांगायचे आहेत. त्यानंतर आपण सिलेबसला सुरुवात केली, त्यातले 2 टॉपिक आपण आज लक्षात घेतले आणि 2 टॉपिक तुम्ही तुमच्या वहीमध्ये सिलेबस लिहूनसुद्धा घेतलेला असेल. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. निकम सर, निकम सर, हो निकम सर, निकम सर. अर्धा तास पुढे